हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या मॅथ्स 1चा पेपर डिस्कशन पाहिला आहे. आपण आज मॅथ्स 2चा पेपर डिस्कस करणार आहे. मॅथ्स 2चा पेपर देखील 40 मार्क्सचा असणार आहे. मॅथ्स 1 फॉर 40 मार्क्स अँड मॅथ्स 2 फॉर 40 मार्क्स असा टोटल 80 मार्क्सचा तुमचा मॅथ्सचा पेपर असणार आहे. सो सी क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तुमचा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे 1 मार्क क्वेश्चन असणार आहे. इच क्वेश्चन 1 मार्क्ससाठी असणार आहे. सी फर्स्ट क्वेश्चन इज डिफाईन टर्म पॅरलल लाईन्स अँड ड्रॉ इट्स डायग्रॅम. आता पॅरलल लाईन्सची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. द लाईन्स विच आर कोप्लेनार अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. मग त्याची डायग्रॅम तुम्ही कशी काढणार आहे, तर तुम्ही 2 लाईन्स काढणार आहात. त्या लाईन्सला तुम्ही काहीही नावं देऊ शकता आणि त्या लाईन्स अशा असतील की ज्या एकमेकांना कुठेही इंटरसेक्ट करणार नाहीत. त्याला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणणार आहोत. ओके, द लाईन्स विच आर कोप्लेनार अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इज कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. ही त्याची डायग्रॅम आहे. मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द टाइप्स ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑन 2 लाईन्स. ठीक आहे, सपोज टू बी 2 लाईन्स असतील आणि जर ट्रान्सव्हर्सल आपण ड्रॉ केली तर तिथे फॉर्म होणारे अँगल्स कोणते असतील ते आपल्याला लिहायचे आहेत. ओके, तर तिथे असतील अपोजिट आणि ॲडजसंट अँगल्स तयार होतील. तिथे प्रॉपर्टीज देखील आपण पाहिल्या होत्या. ओके, काय होत्या तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. राईट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. See, opposite angles are congruent and adjacent angles are supplementary. These are the 2 properties of parallelogram. The opposite angles of parallelogram are congruent and adjacent angles of parallelogram are supplementary. Next question, question number 4. In adjoining figure, line M parallel to line M, find angle B. Okay, आपल्याला angle B find करायचा आहे. इथे इफ यू नोटीस तुम्हाला लक्षात येईल की लाईन एल आणि एम या 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, सी दिस 2 आर दी लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. हा कोण 80 डिग्री आहे आणि हा जो अँगल असणार आहे हा आपल्याला फाइंड करायचा आहे. सो दिस ऑटोमॅटिकली दिस अँगल विल बी 80 डिग्री. Next question, question number 5. In triangle ABC, BD is equal to DC. Write the names of altitude and median. आता median काय असणार आहे? See, suppose this is the triangle and this is the median. Median दोन्ही ज्या साइड्स असणार आहेत त्यांना इक्वली डिवाइड करणार आहे. सो जी median आहे, median will divide the side of a triangle equally. मग median असेल AE आणि जी अल्टिट्यूड असणार आहे ती काय असणार आहे तर अल्टिट्यूड इज AD. ओके, मेडियन असणार आहे AE आणि अल्टिट्यूड असणार आहे AD. ओके, सो दिस इज मेडियन अँड अल्टिट्यूड ऑफ ए गिवन ट्रायंगल. नाव मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. 6. ड्रॉ लाईन L, टेक पॉईंट A आउटसाइड अँड थ्रू A ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एंड लाईन. हे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं होतं. बघा, आपण एक लाईन ड्रॉ करूया. ह्या लाईनच्या आउटसाईड म्हणजे इथे कुठेतरी एक पॉईंट घेणार आहोत. इथून तुम्ही एक पॅरलल लाईन काढणार आहात. ठीक आहे, दोन्हीकडे. सपोज दिस विल बी AB अँड दिस इज CD. हे दोन्ही ड्रॉ केल्यावर B आणि D या दोन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन काढणार आहात. सपोज ही लाईन L असेल तर जी सेकंड लाईन तुम्ही कन्स्ट्रक्ट केली आहे त्या लाईनला आपण M म्हणूया आणि L आणि M या दोनही लाईन पॅरलल्स असणार आहेत असं आपण म्हणणार आहोत. नाव क्वेश्चन फर्स्ट B. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2. इच क्वेश्चन विल बी फॉर 2 मार्क्स. इन ॲडजॉइनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय लेटर. राईट द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, इथे आपण ही डायग्रॅम यूज करूया. इथे त्यांनी वेगवेगळे अँगल्स दिले आहेत P, Q, R अँड S आणि इथे जे अँगल तयार होत आहेत त्याला WXYZ. ठीक आहे, देन व्हॉट वी हॅव टू राईट, वी हॅव टू राईट द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्सच्या ज्या पेअर्स आहेत त्या पेअर्स लिहायच्या आहेत. ओके, हाऊ वी विल राईट
angle R and angle Y, then angle S and angle Z, angle Q and angle X, and angle P and W. Okay, these are the pair of the corresponding angles. See, the next question is, draw a acute angled triangle PQR and draw its all altitudes and name point of occurrence as O. ओके, आता इथे सुद्धा एक कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शनसाठी यांनी आपल्याला पर्टिक्युलर काही मेजरमेंट्स दिले नाहीत. सो तुम्ही एक रॅन्डम ट्रायंगल ड्रॉ करणार आहात, त्याचे अल्टिट्यूड्स आणि मेडियन्स ड्रॉ करायचे आहेत. ओके, सपोज याच्या तीनही साईड्स जर 6 सेंटीमीटर असतील तर बरोबर याच्या मिडल पॉईंट तुम्ही घेणार आहात आणि इथे मेडियन ड्रॉ करणार आहात. वी विल नेम इट ॲज ए, दिस विल बी बी, आणि जी लास्ट वन असणार आहे तिला आपण म्हणणार आहोत सी. ओके, आणि हा जो असणार आहे याला ओ म्हणूयात. अँड दिस इज द पॉईंट ऑफ ऑकरन्स, जिथे तीनही अल्टिट्यूड अँड मेडियन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ ऑकरन्स असं म्हणणार आहोत. ओके, दिस इज ट्रायंगल पी क्यू अँड आर. या पी क्यू आर ट्रायंगलची ईच साईड जर 6 सेंटीमीटर असेल, ईच साईड ऑफ दिस ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, देन वी कॅन ड्रॉ द मेडियन्स फ्रॉम each of the point of triangle. Then we will get median QA, RC and PB. These three are the medians which intersect at point O, and this O point is called as point of occurrence. This is the construction. Now third question, draw a square WXYZ with side 5.2 centimeter. Now you know the property of a square. All sides of a square are same. Okay, one side is 5.2, so another 3 sides are also 5.2 centimeter. So you, with the help of scale, you can draw it 5.2, 5.2, 5.2 and 5.2. All sides of a square are same. Each angle of a square is of 90 degree. So here we have done with this construction. Okay, this is question number first B. Now solve the following questions, any two. Each question is for 2 marks in adjoining figure. See, we have to choose the correct alternative for the question. How many midpoints does a segment have? एका सेगमेंटमध्ये किती मिड पॉईंट्स असतात असं आपल्याला विचारलं आहे. देअर इज ओनली वन मिड पॉईंट इन अ सेगमेंट, that is option number A. If a transversal intersect two parallel lines in a same interior angles on same side of the transversal is it's 180 degree, option number C. Question number 3, in triangle ABC angle A is 75 degree, angle B is 35 degree. See, the measurement of all angles of a triangle is 180 degree. Among them angle A is 75 degree, angle B is 35 degree. Now we have to count angle C. So angle C is automatically 70 degree, option C. Now fourth one, if PQRD are in same line, distance of PQ is 2 and distance of PR is 10 centimeter, then distance of QR is 8 centimeter. Question number 2B, solve the following questions, any two. Each question is for 2 marks. In the figure, alongside line RP is parallel to MS and line DK is their transversal, then find DHP is 85 degree, then find the measures of following angles. See, again you will use the properties of transversal and you can find out the measurement of angle. This is angle H, this is MS, RP, this is G
and this transversal is named as DK. Okay, now we have to find RHG and HGS, where DHP, angle DHP is equal to 85 degree. Okay, angle DHP, this angle is 85 degree. We have to find the remaining angles, that is angle RHG and angle HGS. Okay, we have solved this example in previous video lectures. So see, angle DHP is equal to 85 degree. How we will find it? See, DHP is 85 degree, so RGS and 180 minus 85, it will be 85 degree. So if DHP is 85 degree, we have to find the HGS. So DHP and HGS will be same because they are corresponding angles. So angle HGS will be 85 degree. Now the next question. Write the following statement in the conditional form. Every square is a rhombus. We have to write this statement in the condition form, that is every square is a rhombus. You will use if, okay, and then it will be the conditional form. We have seen the statements like that. Okay, the first part will be second part and the second part will be the first part. That's how we write the statements. Which figure is formed by three collinear points? Triangle is formed by three collinear points. We have seen this. Next one, question number 3a. Solve the two activities. या ॲक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला फक्त जे एम्प्टी बॉक्सेस आहेत ते फिल करायचे आहेत. खूप इझी आहे. सी, फर्स्ट वन इज इन ट्रायंगल ABD and CBD. If you have the question paper, please refer the question paper. See, question number 3a. Solve any two activities. इथे तुम्हाला फक्त एम्प्टी बॉक्सेस फिल करायचे आहेत. सी, वी विल सी द क्वेश्चन. इथे तुम्हाला एक रोम्बस दिला आहे. ओके, आणि या रोम्बसमध्ये अल्टिमेटली दोन ट्रायंगल्स फॉर्म होतात, तुम्हाला माहिती आहे. ओके, वी विल नेम दिस ॲज ABCD. सी, in triangle ABD and triangle CBD, sec AB, so AB is congruent to BC. Okay, so BC is the empty box and sec AD is congruent to sec CD. Now next, so triangle ABD is congruent to triangle CBD, hence triangle ABD it's congruent to triangle CBD. That's it. Second question from this, the alternate angles formed by transversal of two parallel lines are equal measures. Here is the theorem. हा theorem आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. See, टू पॅरलल लाईन्सला ट्रान्सव्हर्सल जर इंटरसेक्ट करत असेल, ओके, देन वी विल नेम दिस पॉईंट D, C अँड B. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला अँगल D मायनस अँगल C. सो हेन्स वी कॅन राईट अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू 180 degree. Now angle C plus angle B is equal to 180 degree. You can write reason interior angles. These two, angle C and angle B, these two are the interior angle. Therefore the measurement of sum of measurement of interior angles is 180 degree. So angle D is equal to angle B is equal to 180 degree. That's it. Now next one, from a number line given below find DB.
The coordinate of point B is 1 and coordinate of point D is 3. So coordinate of point D minus coordinate of point B, that is 3 minus 1, so it will be 2 units. The answer is 2 units. Next question B, solve any two questions. In figure alongside, B is 40 degree, A is 70 degree, hence find angle ACD and ACB. We have to find the two triangles, whereas angle B is 90 degree and angle A is of 70 degree. If angle B is of 90 degree and A is of 70 degree, the interior angle C will be 70 plus 40 is 110 and remaining is 70. So angle A will be ultimately 70 degree, because the measurement of three angles of a triangle is 180 degree. Write the answer of following questions given below. Write the intersection of ray ST and SP and write the name of opposite ray of SR. Okay. Now intersection of ray ST and SP is C. For ST and for SP it is R, and opposite ray of SR is its ST. Okay. Now next question, question number 4. Write any two questions. In the figure, angle A is congruent to B and X is congruent to Y, then prove line L is parallel to line L. We have seen this proof. Go to your textbook, you will see the proof. In triangle PQR, angle Q is of 90 degree, angle PQ is 12 and QR is 5 and QS is a median, then find QS. We have to find QS. You can find that C, PS and PR will be of same length. They are equally divided. So you can find the QS. In figure, line AB is parallel to line CD and line PQ is a transversal. Ray PT and QT is a bisectors of PQ and PQD respectively. Prove that PTQ is 90 degree. Okay. And last one is the construction, whereas angle B is 90 degree, angle C is 60 degree and AB plus BC plus AC is 11.2 centimeter. You can construct this. Next one, question number 5. This question is for 4 marks, the biggest question from your question paper. Construct triangle ABC with perimeter 9.5 centimeter, whereas angle B is 80 centimeter and angle C is 60 centimeter. Okay. Here they have given us the perimeter. We have to first draw the two angles. They have given us the angles. First angle is of 80 degree and second one is of 60 degree. Next, in the figure alongside, sec AD is congruent to sec AB. Show that sec AC is greater than sec AB. Now how we will show that? We have seen this proof also. See, AB and the side AB and CD, these two are same. These two are of same length. They have given us in the diagram with the same signs. Now you can say that ultimately if they are of same length, then AC is also AC is ultimately the greater one. Now 61, solve the following questions. Anyone, you have to solve any one of them and each question is for 3 marks. In triangle ABC, if AB is equal to BC is equal to AC, then show that angle A is equal to B is equal to C. So we know the property of a triangle. If 3 sides of a triangle are equal, then the angles made by the triangle are also equal. So angle A equal to angle B equal to angle C. Next one, last one, from the information given below, find the measures of angle A, B and C. See, the exterior angle of B is 70 degree, so angle B is 70 degree. The corresponding angle of angle C is 100 degree, so angle C is ultimately 100 degree. 100 plus 70 is 170 and measurement of triangle is 180. So 180 minus 170, 10 degree, so angle A is of 10 degree. That's it. We have discussed your Maths 2 paper, which is of 40 marks. You will get the paper after checking. Please see what you have solved, what is right, what is wrong, and you have to write the wrong question, wrong answers for 2 times. Thank you.